तर नवनीत राणा जे आहेत त्या पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या आहेत। मेळघाटमध्ये त्यांनी संवाद आणि आभार दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्याचा आजचा 5वा दिवस आहे। मेळघाटमधल्या गावोगावी जाऊन जे आहेत ते आदिवासी महिलांशी संवाद साधत आहेत आणि त्यांचे आभार मानत आहेत। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काही दिवसांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याचं रणशिंग जे आहे ते त्यांनी मेळघाटमधनं फुकलेलं आहे। आज आदिवासी दिवस आहेत, संपूर्ण आदिवासी बांधवांना त्या आदिवासी दिनाच्या ज्या आहेत त्या शुभेच्छा देत आहेत। आपल्यासोबत स्वतः आहेत नवनीत राणा। काय सांगणार, लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आता तुम्ही दौरा करतायत, आभार मानतायत जनतेचे, संवाद साधतायत, कसा प्रतिसाद मिळतोय? सगळ्यात पहिले तर पूर्ण जिल्ह्याने जे प्रेम मला दिलं आणि त्यामध्ये मेळघाट, मी नेहमी हेच म्हणते की माझा परिवार आहे आणि त्या परिवाराने मला 22,000ची लीड देऊन एवढ्या मोठ्या संख्येने मला पुढे ठेवलं। त्या आज जेव्हा पूर्ण जिल्ह्याचे आभार यात्रा मी काढत आहे तर सगळ्यात पहिले मी मेळघाटवरनं सुरू केलं, कारण की झूट जे राहुल गांधींनी प्रत्येक ठिकाणी पूर्ण देशामध्ये जे झूटाचा सहारा, खोटेपणाचा सहारा घेतलं, आपल्या मनानं मराठीत खोटा बोलाव पण रेटून बोलाव, त्या पद्धतीने राहुल गांधींनी केला। आरक्षणबद्दल खोटे प्रचार, संविधानला नष्ट होणार ते खोटे प्रचार, ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर सुद्धा माझे आदिवासी बांधवांनी काही ना विचार करताना त्यांनी मला साथ दिली, मला पुढे ठेवला, त्याचे आभार करणं माझी जिम्मेदारी आहे। मी इलेक्शन हारली आहे, जीवनातून थोडी हारली आहे आणि जे प्रेम दिलं आहे त्यांचे आभार तर मी शेवटच्या श्वासापर्यंत करेन आणि आम्ही लढणारे लोक आहे, आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, तुमचं लक्ष सध्या मेळघाट असेल, अचलपूर आहेत, दर्यापूर आहेत, इतरही काही मतदारसंघामध्ये आहेत, त्या ठिकाणी तुमची कशी रणनीती असणार आहे? माझं लक्ष फक्त काही मोजक्या मतदारसंघ नाही, माझ्या जिल्ह्याचा विकास आणि विकासाच्या दृष्टीने जिथे जिथे गरज आहे तिथे ताकदीने, म्हणतात ना की बॉल जेव्हा जाते, काही बॉल खूप स्पीडनी परत वापस येतात, त्याच पद्धतीने या जिल्ह्याचा विकास जे मी ठरवलं होतं आणि ज्या पद्धतीने जे स्वप्न पाहिलं होतं 100% प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तो चित्र नक्की दिसणार आहे। कारण जो मतदार, ज्या मतदारांनी मला साथ दिली, त्यांच्या मनात जी राग आहे ते 100% त्यांच्यापर्यंत पोचून तर मी येणाऱ्या भविष्यामध्ये महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे जास्त सीटा हा माझ्या जिल्ह्यामध्ये आली पाहिजे, त्याच्यासाठी मी माझ्यापेक्षाही जास्त मेहनती हे करणार आहे। महायुतीमध्ये तुम्ही होत्या, महायुतीमध्ये असताना उमेदवारी जेव्हा तुम्ही मागत होत्या त्यावेळेस विरोध केला होता अडसुळांनी असो किंवा बच्चू कडूंनी, परंतु आता जर आपण पाहिलं तर आनंदराव अडसुळांचे पुत्र अभिजित अडसूळ दर्यापूरमधनं दावा करतायत। तिकडे बच्चू कडू जर महायुतीमध्ये असले तर ते अचलपूरमधनं निवडणूक लढवतील महायुतीकडनं आणि मेळघाटमधलं देखील राजकुमार पटेल निवडणूक लढवेल। अशा वेळेस काय करणार? तुम्हाला विरोध केला तसं तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे, महायुती असून महायुतीचा धर्म पाडला नाहीत, आता तुमची काय मग भूमिका असणार? ज्यांनी युतीमध्ये राहून धर्म नाही पाळलं तर मग येणाऱ्या भविष्यात माझी जनताही पाळणार नाही। शेवटी मतदार ते जनता आहे ना, तर ती आम्ही त्याच पद्धतीने काम करणार आहे आणि आमचे जे मोठे नेते आहे ते सगळे लोक ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये आमचं काम करू। जसं की बच्चू कडूंनी उमेदवार दिलेला होता तुमच्या विरोधात दिनेश बुक, अचलपूरमध्ये तुम्ही उमेदवार देऊ शकतात का? त्यानंतर दर्यापूर असेल किंवा मग मेळघाटमध्ये तुमच्याकडे काही असे उमेदवार आहेत का की तुम्ही महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाडणार नाही? कारण तुमचं म्हणणं आहे की महायुती आमच्यासोबत धर्म पाडला नाही काही लोकांनी। मी तर खूप निष्ठावान आहे आणि मी ज्याच्यासोबत आहे ना तो पूर्ण इमानदारीने आहे। सैनिकाची मुलगी आहे ना, रक्तात पूर्ण इमानदारी भरलेली आहे आणि ज्याच्यासोबत आणि पूर्ण इमानदारीने राहणार आहे आणि ज्यांनी जे केलं मग त्याला शेवटी मतदारसंघामध्ये भेटणार आहे आणि युतीमध्ये भेटणार आहे। काय सांगणार, अडसुळांनी म्हटलेलं होतं की राणांना महायुतीतून बाहेर काढलेलं पाहिजे असं त्यांनी थेट म्हटलेलं की त्यामुळं भाजपचे नेते अडचणीत येत आहेत असं अभिजित अडसुळांनी म्हटलेलं आहे। त्या दुसरीकडे राज्यपाल पदाचा शब्द देखील पाडला नाही असं दुसरीकडे आनंदराव अडसुळांनी म्हटलं। कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे? मी आपल्याला एवढंच म्हणू शकते, ब्लॅकमेलर जे असतात त्या लोकांवर जास्त मी भाष्य करत नाही। माझे हे जिल्हा आणि आमचे या जिल्ह्याचे लोक, बाहेरचे लोक येऊन जर महायुतीला ब्लॅकमेल करत असन तर या जिल्ह्याचे लोक सक्षम आहे। त्यांनी 19मध्ये दाखवलं, 14मध्ये 19मध्ये दोघांनाही दाखवलं, तर येणाऱ्या भविष्यात ब्लॅकमेलिंग जे करणारे माणसं आहे
त्यांना नक्की जनता दाखवणारच आहे. आज मोर्चा निघतात बच्चू कडूंचा महायुतीमध्ये आहेत, अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे. कसं पाहतात त्यांच्या या मोर्चाकडे? संभाजीनगरमध्ये मोर्चा पहिले आपले मतदारसंघामध्ये दिवे लावा म्हणा आणि मग संभाजीनगर पोचा. आपले मतदारसंघामध्येच अंधार आहे आणि दुसरी ठिकाणी चालले दिया लावायला, तर त्यांनी आपले मतदारसंघामध्ये येऊन फिराव की काय केला म्हणून. एकही सुद्धा उद्योग, एकही शेतकरी, एकही पानदान रस्ते जोडेही मतदारसंघामध्ये किती दिवे लावले त्यांनी एकदा विचार करून पहा. नवनीत राणा महायुतीचा धर्म पाडणार विधानसभा निवडणुकीत शेवट. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि धर्म पाळणारीच आहे. नक्कीच, तर आम्ही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहेत आणि महायुतीचा धर्मच पाळेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती नवनीत राणांनी दिली आहे. सध्या त्या मेळघाटच्या दौऱ्यावर आहे आणि आदिवासी बांधवांशी संवाद साधत आहेत, सोबतच त्यांचा आभार मानत आहेत. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, धारणी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.